नमस्कार, कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा आणि वर्षभराच्या रस्सा भाजीचा हा प्रकार म्हणजेच तिखट सांडगे। आता हे तिखट सांडगे खमंग खुसखुशीत कसे बनवायचे ते आज या चॅनलवरती पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं डाळी घेतलेल्या आहेत। इथं 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी आपली मटकीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता ही सगळ्या डाळी ज्या आहेत त्या 100-100 ग्रॅम प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर उडदाची डाळ घेतलेली आहे ती फक्त 30 ग्रॅम प्रमाणामध्ये, म्हणजे अगदी छोटी वाटी जी असते त्या वाटीने अगदी अर्धी वाटी घेतलेली आहे। म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। उडदाच्या डाळीने खूप खमंग आणि अगदी चविष्ट असे हे वडे होतात, त्यामुळे उडदाची डाळ ही जरूर घ्यायची आहे। चला तर आता एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये आपण ही तुरीची डाळ घेतलेली आहे, मटकीची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे। ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत त्या एकत्र करायच्या आणि त्यानंतर ह्या डाळी ज्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि याला आपण भिजत घालणार आहोत। लक्षात ठेवा ह्या डाळी ज्या आहेत त्या कमीत कमी इथं 4 तास तर ह्या डाळी भिजल्या पाहिजेत। स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरती दुसरं स्वच्छ पाणी घालून आपण यावरती एक झाकण ठेवून ह्या डाळी आपण भिजायला घालणार आहोत। चला तर इथं तुम्ही पाहू शकता 4 ते 5 तास झालेले आहेत। आता इथं ह्या डाळी छान भिजल्या गेलेल्या आहेत। आता काय करायचं, एक चाळण घ्यायची आणि या चाळणीवरती ह्या ज्या डाळी आहेत त्या ओतायच्या, म्हणजे यातलं सगळं पाणी आपण निथळून घ्यायचं। बघा इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही पाहू शकता इथं मी सगळी ही डाळ या मोदक पात्रावरती म्हणजेच चाळणीवरती काढलेले आहेत आणि त्यातलं सगळं पाणी एका बाउलमध्ये काढलेलं आहे। बघू शकता अगदी कोरडी कोरडी आपल्याला ही डाळ करून घ्यायची आहे। आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही डाळ पूर्ण पाणी नितळलं की लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ही डाळ दळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा इथं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे सगळं काय करायचं आहे, डाळ बारीक करून घ्यायची आहे। बघा स्टेप बाय स्टेप सगळी ही डाळ आपण बारीक वाटून घ्यायची आहे आणि लास्टची जे आपली डाळ असते म्हणजे लास्टचे जे वाटण आपण करणार आहोत त्या वाटणामध्ये काय करायचं, आपण जो लसूण घेतलेला असतो लसूण भरपूर प्रमाणामध्ये घ्यायचा आणि तो लसूण या लास्टच्या डाळीमध्ये आपण टाकायचा आहे। म्हणजे काय होईल, इथं आपण लास्ट जी राहिलेली असते डाळ त्या डाळीमध्ये लसूण टाकायचा। त्यानंतर इथं मी 2 मोठे चमचे जिरे घेतलेले आहेत ते टाकणार आहे। बघा इथं 1 किलो प्रमाण आपल्या इथं डाळ झालेली आहे, त्यामुळे आपल्याला एवढा लसूण आणि एवढं जिरं आपल्याला इथं लागू शकतं। म्हणजे आता हे ह्यातच बारीक करून घेतलं तर काय होईल, आपली डाळीला सगळ्या बाजूने आपल्याला ह्या लसूण आणि जिरे व्यवस्थित लागले जातील। आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। तुम्ही इथं पाहू शकता मी इथं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा आणि 1 चमचा हिंग घेतलेला आहे। आता हे सगळं यामध्ये मिक्स करायचं। त्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असं याला आपण मळून घ्यायचं आहे। बघा तुम्ही हाताचा वापर करू शकता, चमच्याने देखील हे मळून घेऊ शकता, कारण डाळ भिजवलेली होती त्यामुळे थोडंसं हे मिश्रण आपलं हे पातळसं होऊ शकतं, पण काही हरकत नाही, वडे ह्याचे छान अगदी मस्त असे पडू शकतात। चला तर या पद्धतीनं आपण इथं हे पीठ पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे मळून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता मी जी खास ट्रिक सांगणार आहे ते तुम्ही आता पाहू शकता। मी इथं एक तेलाची पिशवी घेतलेली आहे, म्हणजे स्टारची पिशवी असते ती। या पद्धतीनं असं ते कडचे जे काठ असतात ते फोल्ड करून घ्यायचं, वरचा बाजूला आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे। म्हणजे बघा या पद्धतीनं असं कट करून याला 3 ते 4-5 अशा आपण छिद्र पाडून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। आणि ती दुसरी बाजू जी आहे ती ओपन आहे पूर्ण, आणि त्या ओपन बाजूमध्ये आपण काय करायचं, पीठ भरून घ्यायचं आणि पाठीमागची जी बाजू आहे तिथं आपण 4 ते 5 आपण इथं छिद्र पाडून घेतलेले आहेत। असं स्टेप का करायची, कारण एकाच टायमाला भरपूर अशा हे वडे पडू शकतात, यामुळं आपण हे कागदाचा वापर करून आपण इथं वडे पाडून घेणार आहोत। चला तर इथं आपण असं व्यवस्थित असं पीठ भरून घ्यायचं आणि पीठ भरून झाल्यानंतर त्याला आपण काय करायचं आहे, एक रबरने हे पॅक बंद करायचं, म्हणजे पीठ कुठूनही बाहेर येणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता मी इथं पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे। आता मी इथं एक पत्रवळी घेतलेली आहे, यामध्ये काय होतात वडे व्यवस्थित निघले जातात, अजिबात चिकटत नाहीत।
आता एक चाकू घ्यायचा आणि जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये तसं तुम्ही हे असं प्रेस करून असं हे वडे पाडून घेऊ शकता. म्हणजे जेवढं आपल्याला वड्याचा आकार हवा आहे तेवढे आपण असं या पद्धतीनं असे हे सांडगे पाडून घेऊ शकतो. बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते एकाच टायमाला भरपूर असे हे सांडगे पडतात. आणि आपल्याला ही जर ट्रिक आवडत असेल, म्हणजेच ही जर ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर या पद्धतीनं तुम्ही सांडगे पाडू शकता. आणि अजिबात ह्या स्टेपनं काय होईल की अजिबात आपले जे सांडगे पाडताना हात दुखणार नाहीत किंवा तिखट सांडगे जे असतात ते आपल्याला जळजळ होते हाताला तिखट सांडग्या पाडताना. मग असं जी ट्रिक वापरली तर अजिबात जळजळ होणार नाही, आग होणार नाही आणि व्यवस्थित असे हे सांडगे पण पडतात. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते असंच या पद्धतीनं मी हे सगळे सांडगे इथं पाडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे पडलेले आहेत, एकसारखे पडलेले आहेत. थोडेफार कमी जास्त झालं तर त्याला आपण आकार देऊ शकतो. चला तर असे हे या पद्धतीने हे सगळे सांडगे आपण इथं पाडून घ्यायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते मी चाकूचा वापर करून असे हे सगळे सांडगे पाडून घेतलेले आहेत. चला एका तेलाच्या पिशवीने असे मस्त असे सांडगे पाडू शकता. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. नाही तर आपली दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे पारंपरिक पद्धत अगदी हाताने आपण हे सांडगे पाडून घेऊ शकतो. काय करायचं, पाण्यामध्ये हात थोडासा बुडवायचा, गोळा करून घ्यायचा आणि मस्त असे सांडगे पाडून घ्यायचे. चला ही तर पारंपरिक पद्धत तुम्हाला माहीतच आहे आणि ही पारंपरिक पद्धत तर अगदी सोपी आहे, फास्ट अगदी आपले होतात. जी तेलाच्या पिशवीने वापरून आपण जी ट्रिक बघितली ती तर अगदी फास्ट होतेच, पण हाताने जरी सांडगे पाडले तरी देखील आपली सांडगे हे अगदी उत्कृष्टच बनतात. चला तर अशा पद्धतीने हे आपण मिश्र डाळीचे भरपूर डाळी वापरून आपण खमंग खुसखुशीत असे हे सांडगे इथं बनवलेले आहेत. पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर झालेले आहेत. कलर देखील अतिशय मस्त आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आता मी हे सगळे सांडगे पाडून घेतलेले आहेत. आता उन्हामध्ये मी हे सांडगे वाळत घातलेले आहेत. पाहू शकता थोडेसे उन्हामध्ये सुकल्यानंतर त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. पाहू शकता अतिशय सुंदर असे हे सगळे हे सांडगे बनलेले आहेत. त्यानंतर तुम्ही त्याचा आवाज देखील पाहू शकता. आता 2 ते 3 दिवस याला वाळून घेऊ शकतो. ॲटलिस्ट यामध्ये 2 दिवस तरी ऊन ह्याला तुम्ही द्यायचं आहे. चला तर उन्हामध्ये कडक असे वाळवून घ्यायचे आणि वर्षभरासाठी याचा वापर करायचा. चला तर रेसिपी कशी